पावसाळा आला की पावसाळ्यातल्या ह्या काळ्या चिंबोऱ्या बाजारात यायला सुरुवात होते. पण हे चिंबोऱ्या खूप चविष्ट लागतात आणि त्यांचं कालवणही खूप छान लागते. आता मी या बाजारातनं चिंबोऱ्या आणल्या आहे 200 रुपयाच्या 5 चिंबोऱ्या. मग चला आता आपण वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर या चिंबोऱ्या मी आधीच तोडून स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत. हे वाटण मी सुकं खोबरं व कांदा तेलावर तव्यावर भाजून त्यात मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूण टाकून ह्याचं वाटण तयार करून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये. आपण फ्रीजमध्ये ठेवताना त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस हे वाटण टिकतं. हे वाटण खराब होत नाही. आपल्याला जेव्हा केव्हा भाजी किंवा कालवण, कोलंबीचं कालवण भाजीत टाकायचं असेल ते आपण थोडं फ्रीजमधून काढून टाकू शकते. आता आपल्याला चिंबोऱ्यात भरण्यासाठी लागणारं साहित्य. आता आपल्याला चिंबोऱ्यात मसाला तयार करायचा. 2 वाटी तांदळाचं पीठ, 100 ग्रॅम चण्याचं पीठ, आलं लसणाची पेस्ट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहे होममेड गरम मसाला मी घरात कुटलेला आहे. हळद, लाल तिखट, आगरी कोळी मसाला. हा बघा होममेड गरम मसाला मी घरातच तयार करून ठेवला आहे. हा आमचा आगरी कोळी मसाला आणि हळद आणि मीठ आणि लागणारं तेल. गॅसवर आपण पॅन ठेवूया. त्यात 100 ग्रॅम मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. म्हणजे कसं छान टेस्ट येईल. तर आपण तव्यावर ते खरपूस बांधू. एकदम काळं नाही करायचं. थोडंसं असं ते वास जाईपर्यंत म्हणजे भाजून घ्यायचं. कारण त्या चिंबोरीमध्ये हा मसाला भरला की खूप छान टेस्ट आहे. आणि ह्या चिंबोऱ्या तुम्हाला सांगू का त्या मध्येच येतात. आणि हे पावसाळ्यामध्ये त्याची टेस्ट खूप छान होते. ह्याचं कालवण पण खूप छान होते. बघा तुम्ही पण करून बघा मी सांगितलं तसं. आता हे खरपूस भाजून घेऊया एकदम. बस गॅस आपला बंद करूया आपण. आणि हे थोडंसं परतत राहायचं म्हणजे एकदम करपणार नाही. थोडंसं परतत राहायचं. मग हे एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. डिशमध्ये सगळं पीठ काढलं की परत पॅन गॅसवर ठेवून त्याच्यात तेल ओतून त्याच्यात थोडंसं जे आपण वाटण केलं ना कांदा खोबऱ्याचं त्या तेलात आपण 1 चमचा वाटण टाकूया आणि परतूया. त्याचं वास जाईपर्यंत थोडंसं परतूया. आपले गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे, फास्ट ठेवायची नाही. ते चांगलं परतून घेऊया म्हणजे त्याचा वास जाईपर्यंत परतूया. आणि त्यात आपला मी होममेड बनवलेला अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 छोटे चमचे आगरी कोळी मसाला आणि अर्धा चमचा हळद आणि चांगलं परतून घेऊया ते. तेल सुटेपर्यंत थोडंसं परतूया. पॅनमधून त्या चण्याच्या पिठात ते काढून त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर आणि ते पूर्णपणे मिक्स करून द्या. गरम आहे म्हणून मी कालथ्याने मिक्स करत आहे. सगळं मिक्स करून घ्या. आणि नंतर ते कालथं बाजूला घेऊन हाताने त्या गुठल्या असं ते फोडून सगळं मिक्स करून त्यात थोडंसं तेल आणि थोडंसं सगळं गुठल्या फोडून घ्या पहिला. आणि थोडंसं पाणी थोडं पाणी मिक्स करून घेऊया म्हणजे ते गुठल्याही फुटतील आणि ते आपण जे
मसाला तयार केला ते चिंबोऱ्यामध्ये भरायला तो छान मिक्स होईल. थोडं थोडं पाणी करून मिक्स करून सगळं गुटल्या फोडून घेतलं. झालं आपलं मिक्स करून. आता आपण त्या चिंबोऱ्यामध्ये भरायला सुरुवात केली. ह्या मोठ्या चिंबोऱ्या आहेत म्हणून मी 100 ग्राम चण्याचं पीठ घेतलं आहे. चला आपण भरून त्या चिंबोऱ्याच्या कवटीमध्ये सगळं ते आपण जो मसाला तयार केला तो भरून घेऊया. दाबून भरून घेऊया. चिंबोऱ्या बघा कशा एकदम भरलेल्या आहेत एकदम, आणि मोठ्या मोठ्या पण आहेत. एकदम दाबून भरून घेतलं की कसं कालवणामध्ये टाकल्यावर ते फुलतं असं, म्हणजे फुलून येते ते पीठ आतमधलं, आणि टेस्ट इतकी छान लागते. बघा तुम्ही करून बघा. आता मी चिंबोरं सगळं भरलं, त्याच्या उरलेल्या पिठाचे ते गोळे करून ठेवते मग त्या कालवणामध्ये उकळल्यावर सोडायला. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली 2-3 मिरच्या घेऊया, टाकूया त्याच्यात, आणि छान असं ते कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. तेल थोडं जास्त टाका म्हणजे छान त्याला तरी येईल. जास्त म्हणजे आपली एक पोळी असते ना, 1 ते 1.5 पोळी तेल टाकायचं. त्यामुळे ते कांदा पण गुलाबी रंग आल्यावर त्याची चव त्या कांद्यामध्ये म्हणजे कालवणामध्ये उतरेल. असं गुलाबी रंग येईपर्यंत तो कांदा परतून घ्या. कांदा मिरची आता त्यात थोडं मीठ टाका म्हणजे कांदा पटकन शिजेल, आणि छान असं परतून घ्या. मला कांद्याला गुलाबी रंग यायला सुरुवात झाली. एकदम करपवायचं पण नाही, थोडासा असा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. पाच मिनिटाला शिजून घेऊया. मीठ टाकल्यामुळे पटकन 5 मिनिट. बघा साईडला बघा असं कलर म्हणजे कांदा थोडासा एकदम गुलाबी झालेला आहे, म्हणजे त्याची चव त्या तेलामध्ये उतरलेली आहे. आता आपण टोमॅटो टाकायचं. टोमॅटो सुद्धा छान परतून, आणि थोडीशी कोथिंबीर नंतरसाठी घेऊया. ते पण टोमॅटो पण चांगलं परतून घे थोडासा, म्हणजे टोमॅटो मऊ होईपर्यंत थोडासा परतूया. आता बघा टोमॅटो त्यात मीठ टाकलेलं आहे ना आधी, मग ते टोमॅटो बघा कसं मऊ झाले. आता त्याच्यात 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकूया, आणि ती सुद्धा चांगली परतून घेऊया. त्याचा पण वास जाईपर्यंत थोडी परतून घेऊया. टोमॅटो बघा कसं मऊ झालेला आहे. अद्रक लसणाची पेस्ट वास गेल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद,
आणि 2 चमचे आगरी कोळी मसाला. हा होममेड मसाला आम्ही घरीच केलेला आहे. आणि अर्धा चमचा मी होममेड केलेला गरम मसाला टाकलेला आहे. आणि हे कांदा खोबऱ्याची पेस्ट मी जी करून ठेवली ती टाकलेली आहे त्याच्यात, ती टाकते. आणि तर हे सगळं मिश्रण आपण चांगलं परतून घेऊया. त्याला तेल सुटेपर्यंत परतूया. बघा मसाला वगैरे तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला किती तिखट लागते, किती कमी लागते त्या तिखटाप्रमाणे तुम्ही टाकू शकता. बघा आता त्याला तेल सुटत आलं आहे. आता आपण त्याच्यात ते ज्या चिंबोऱ्या तोडून ठेवल्या ना त्या टाकूया. बघा किती मोठ्या चिंबोऱ्या आहेत, त्याच्या नांग्या टाकूया. सगळ्या चिंबोऱ्या टाकून छान परतून घेऊया, म्हणजे त्या मसाल्याची चव त्या चिंबोऱ्यामध्ये उतरेल. आणि चिंबोऱ्याची चव त्या मसाल्यामध्ये उतरेल. थोडा वेळ 1 मिनिट झाकण ठेवून वाफवूया. गॅस आपला मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, फास्ट ठेवायचा नाही, तिथे करपून जाईल. चला झालं 1 मिनिट. आपण आता त्या चिंबोऱ्यावर कसं पाणी सुटलेलं आहे, त्याची चव त्याच्यात उतरत गेलेली आहे. आता आपण त्याच्यात 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकूया. चिंबोऱ्याच्या वरती तरी आली पाहिजे, कारण आपल्याला ज्या चिंबोऱ्याच्या कवट्या भरलेल्या आहेत ना त्या टाकायच्या, त्या खाली बुडायला पाहिजे. खूप उकळी आल्यावर त्याच्यात आपण त्या चिंबोऱ्या भरलेल्या होत्या ना त्या टाकूया. ते टाकल्यावर गॅस एकदम लहान ठेवायचा, मीडियम पण नाही, एकदम लहान गॅस करून झाकण देऊन मंद आचेवर त्या शिजवायच्या आहेत. नाही तर गॅस फास्ट ठेवल्यावर त्या ज्या आपल्या भरलेल्या आहेत ना कवट्या चिंबोऱ्याच्या, त्या सगळं फुटून वर येतील आणि पूर्ण ते कालवणात मिक्स होतील. त्यासाठी आपण मंद आचेवरच हे शिजवायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. आता झाकण देऊन त्याला 5 मिनटं अजून शिजू देऊया. बघा तुम्ही पण करून माझ्यासारखं हे कालवण चिंबोऱ्याचं कालवण झणझणीत आहे, करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. बघा आपलं झालेलं आहे कालवण तयार. बघा कशी तरी आलेली आहे. आणि जे आपण कवट्या टाकलेल्या ना त्यासुद्धा खूप छान शिजलेल्या आहेत. आपण गॅस बंद केलेला. आता वरून कोथिंबीर, गार्निशसाठी कोथिंबीर टाकूया त्याच्यात. बघा किती छान तरी आलेले आहे. तुम्ही असं करून बघा, तुम्हालाही खूप जर तुम्हाला आवडलं असेल तर माझं व्हिडिओ शेअर करा, लाईक कमेंट करा. आता मी छोट्या प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. बघा किती छान झालेलं आहे कालवण चिंबोरीचं. बघा तांदळाची भाकरी. माझी रेसिपी आवडली असेल तर नेक्स्ट रेसिपी कुठली पाहिजे मला कमेंट करून सांगा. थँक्यू.